लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक महापालिकेवर भाजप शिंदे सेना युतीचा झेंडा. हिमगौरी आडके बिनविरोध महापौर, विलास शिंदे उपमहापौर. बातमी नाशिक येथून. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज शांततेत व बिनविरोध पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आडके यांची बिनविरोध निवड होऊन त्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदावर विराजमान झाल्या. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराने महापौर पदाच्या निवडणुकीत माघार घेतल्याने भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत स्पष्ट बहुमत असतानाही राजकीय समन्वय साधत भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेने नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा संयुक्त निर्णय घेतला. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदे गटाची शिवसेना हे परस्पर विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढले असतानाही सत्ता स्थापनेच्या वेळी दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपमहापौर पद शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. त्यानुसार उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांनी माघार घेतली, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध उपमहापौरपदी निवड झाली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकास कामे, नियोजन आणि प्रशासनासाठी स्थिर व सक्षम सत्ता असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेने निवडणुकीतील राजकीय विरोध बाजूला ठेवत युतीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नाशिक महानगरपालिकेवर भाजप, शिवसेना, शिंदे गट युतीची सत्ता स्थापन झाली असून महापालिकेवर युतीचा झेंडा फडकला आहे. आणि नाशिक शहराच्या सर्व पदाधिकारी, आमचे शहराचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय आमदार आणि त्याचबरोबर शहराचे सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. नक्कीच नाशिककरांनी भरघोस मतांनी भारतीय जनता पक्षाला एखादी सत्ता दिलेली आहे. सबका विकास, सबका विश्वास आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे. आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहे. हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. एवढं मी सांगते. निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांगली आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे. आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे, तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास, विकास, विकास आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत. हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे. तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली. जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे, आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी ह्या सभागृहात पाठवलेले असतात आणि ह्याच धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत. त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचे गिरीशभाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे जोपर्यंत प्रत्येक गोष्टी त्यांचं बारीक लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठी आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon.